चला नमस्कार, विघ्नहर्ता अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। बघा, आपण भाग 1 वजाबाकी चॅप्टर आपण बघतोय। वजाबाकीचा भाग 1 आपण अपलोड केलेला आहे। आता वजाबाकीचा भाग हा दुसरा असेल, दुसरामध्ये प्रकार दुसरा। आता प्रकार पहिला जर तुम्ही भाग पहिला तुम्ही बघितला नसेल, त्याच्यामध्ये प्रकार 1 आहे, ते जर बघितलं नसेल तर आपल्या विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल यूट्यूबला जाऊन तुम्ही बघून घ्या ते। चल ठीक आहे, काय आहे आता हा बघा प्रकार दुसरा आहे आणि यवतमाळ पोलीस भरती 2023 मध्ये आलेला प्रश्न आहे। काय म्हणते बघा, 6666 मधून 666 वजा 66 आणि वजा 6 करायचं आहे। तर आपण काय करणार पहिले, आता याच्यासाठी तुम्हाला एक मित्रांनो एक नियम सांगतो मी। बघा काय आहे, वजा असेल तर काय करायचं आहे अधिक असेल तर काय करायचं आहे अधिक, वजा अधिक असेल तर काय करायचं आहे वजा, आणि अधिक वजा असेल तर काय करायचं आहे वजा। एवढंच करायचं आहे। म्हणजे काय सर, एक तुम्हाला गोष्ट समजत असेल, चिन्ह जर समान असेल, बघा वजा वजा आहे, अधिक आहे, तर काय होते अधिक होते। म्हणजे चिन्ह समान असेल तर काय करायचं आहे बेरीज करायची, ठीक आहे। आणि मग इथं बघा वजा आहे अधिक आहे, काय होईल वजा, अधिक आहे वजा आहे, काय होईल वजा। म्हणजे चिन्ह विरुद्ध असेल तर काय करायचे आहे वजाबाकी। एवढं लक्षात ठेवायचं। म्हणजे चिन्ह समान असेल, वजा वजा असेल तर अधिक असेल तर अधिक, वजा अधिक असेल तर वजा, आणि अधिक वजा असेल तर वजा। म्हणजे चिन्ह समान असेल तर बेरीज, चिन्ह विरुद्ध असेल तर वजाबाकी। आता हे या गणितामध्ये कसं वापरायचं आहे हे मी तुम्हाला सांगतो। चला बघ काय आहे, बघा इथं फक्त वजा आहे। याच्या अगोदर कशाचं चिन्ह नाही, म्हणजे त्याच्या अगोदर कशाचं चिन्ह आहे सर, तर याच्या अगोदर अधिकचं आहे। आपण फक्त वजा एकत्र करायचे, अधिक वेगळं करायचं। मग वजा काय होईल अधिक होईल। सर हे बघा वजा अधिक होतं। मग आपण काय करणार, 666 आणि 66 यांची काय करणार बेरीज, कारण इथं म्हटलं आहे ना वजा अधिक होऊन जातं। मग तिन्ही वजाचं काय होऊन जाईल अधिक होऊन जाईल। मग 6 18, 18 8 हातच्याला 1, 6 6 12, 12 1 13, 13 3 हातच्याला किती 1, 6 1 7। म्हणजे तीनही संख्यांची आपण बेरीज केली, किती आली 738। मग आता आहे याच्या अगोदर वजा चिन्ह आहे ना, हे वजा आहे ना, तर वजा आहे, मग अधिक आणि वजा। मग हे आता काय होईल 6666 मधून 738 वजा करणार आपण। चला आता याला जर सॉल्व केलं तर हे तुमचं उत्तर भेटून जातं। आता ही मांडणी कशी आहे, तर आडवी मांडणी। आपण काय करणार उभी मांडणी। हे मी तुम्हाला पहिल्या लेक्चरमध्ये सांगितलं आहे मित्रांनो, की गणितामध्ये मांडणी आडवी असेल तर उभी मांडणी करा आणि मग गणित सॉल्व करा। जोपर्यंत तुम्ही परफेक्ट होत नाही, जोपर्यंत तुमची चांगली प्रॅक्टिस होत नाही, तोपर्यंत आडवी मांडणीत कधीही गणित सॉल्व करायचं नाही। आडवी मांडणीची उभी मांडणी करा आणि उभी मांडणी झाली की मग गणित सॉल्व करायचं आहे। चल ठीक आहे, मग काय आहे उभी मांडणी आता करा। 6666 मधून 738 वजा करा। चला हेच आहे। आता काय करायचं आहे, आता 6 मधून 8 जातात का सर, नाही, ह्या 3 पासून एक उसणं घ्यायचा, 16 मधून 8 गेले, 8 उरले, मग हे परत ज्याच्याकडनं घेतलं होतं उसणं आपण परत दिलं। आता 6 मधून 4 गेले, 3चं 1 4 झाला ना, 6 मधून 4 गेले, किती उरले 2। आता परत द्यायला काहीच नाही, का आपण घेतलंच नाही ना, मोठी संख्या होती। मग आता 6 मधून 7 जातात का, तर नाही, मग 1 16 मधून किती 7 गेले, मग किती उरतात तर 9। हे परत दिलं आपण। आता 6 मधून 1 गेलं, किती 5। म्हणजे आपलं उत्तर काय असेल 5928 आहे। कुठं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 मध्ये आहे 5928। तर अशा प्रकारे मित्रांनो या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता। गणित काही अवघड नाही, गणित सोपं आहे। फक्त तुम्ही व्यवस्थित काय होतं आहे कसं करताय ते फक्त व्यवस्थित बघा, एकदा व्यवस्थित समजून घ्या, मग एकदा समजलं की मग काही अवघड नाही। चला आता बघा, आता प्रकार दुसरा बघू। बघा सोलापूर 2023 मध्ये आलेला हा प्रश्न आहे। काय म्हणत आहे बघा, 9999 वजा 999 वजा 99 आणि वजा 9 आहे। तर काय करणार आहे, पहिली गोष्ट वजा आहे ना, मी तुम्हाला सांगितलं होतं की काय होतं सर वजा वजा काय होतं आहे अधिक होतं आहे।
अधिक अधिक काय होतं आहे, अधिक होतं आहे, आणि वजा अधिक काय होतं आहे, वजा होतं आहे, आणि अधिक वजा काय होतं आहे, वजा होतं आहे. हे तुम्हाला मी सांगितलं आहे मागच्या उदाहरणामध्येच. आता वजा वजा अधिक होत आहेत, मग काय करणार आपण, 999 हे 99 आणि हे 9 यांची करणार आपण बेरीज. वजा वजाची बेरीज होऊन जाते ना, वजा वजा अधिक होऊन जातं. मग 9 त्रिक 27, 27 7 हातच्याला 2, 9 9 18, 18 2 20, 20शी काय असेल 0, हातच्याला किती 2, 9 2 11, म्हणजे उत्तर काय तुमचं 1107. मग हे गणित सर असंच झालं ना, मग किती आहे 9999 मधून 1107 वजा करायचं. संपला विषय. काय आहे याच्यामध्ये आता, याच्यामध्ये आता बाकी काहीच नाही, फक्त ही मांडणी आडवी आहे, याला उभं करा आणि सॉल्व करा. म्हणजे आपण काय करणार सर, 9999 मधून 1107 वजा करणार. आता चला 9 मधून आता काय करायचं आहे, 9 मधून 7 गेले, किती उरले 2, 9 मधून 0 गेला 9, 9 मधून 1 गेला किती 8, 9 मधून 1 गेला 8, म्हणजे आपलं उत्तर काय असेल 8892. अशा प्रकारे या गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. आहे कसं ऑप्शनमध्ये 8892 ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. अशा प्रकारे गणित काहीच अवघड नसतं. गणितामध्ये फक्त व्यवस्थित अंडरस्टँडिंग करा, समजून घ्या काय होतं आहे आणि त्याच्यावर सराव करा. सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. कोणताही विषय असो त्या विषयावरती, आणि खास करून गणित आणि बुद्धिमत्ता. गणित आणि बुद्धिमत्तावर तुम्हाला जास्तीत जास्त सराव लागतं. सराव जेवढं करसाल तेवढं तुमचा फायदा आहे आणि तेवढं प्रश्न तुम्ही कमी वेळात आणि अचूक सॉल्व करू शकता. ठीक आहे. गणितामध्ये अंक तेज असतात, सर्व तेज असतात. फक्त कन्सेप्ट क्लिअर असेल तर गणित पेपर सेटरला गणित कसंही फिरून टाकू द्या, तुम्ही त्या प्रश्नाला टॅकल करू शकता. ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ समजत असेल तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, कारण की ज्या विद्यार्थ्यांना गरजू आहेत त्यांना त्याचा फायदा होईल. ठीक आहे. शेअर करायला तुम्हाला काही पैसे लागत नाही, काही लागत नाही. चला प्रश्न 23 मध्ये आला आहे. 5555 वजा 555 वजा 55 आणि वजा 5 आहे. तर आपण काय करणार, चिन्ह वेगळे काढणार. वजा वजा काय होईल, अधिक होईल. मग आपण काय करणार, 555 अधिक 55 आणि अधिक 5 यांची करणार आपण बेरीज. चला काय आहे, तर 5 त्रिक 15, 15शी 5 हातच्याला 1, 5 आणि 5 10, 10 आणि 1 11, 11शी 1 हातच्याला 1, 5 आणि 1 6. म्हणजे तुमचं उत्तर काय आलं, ह्या तीनही संख्यांची आपण बेरीज केली 615 आलं. मग आता गणित कसं झालं, 5555 वजा 615. फक्त याला सॉल्व करायचं आहे. आता ही मांडणी काय आहे, तर आडवी मांडणी आहे. आपण काय करणार, फक्त उभी मांडणी करणार. उभी मांडणी काय सर, किती आहे 5555 मधून 600 किती आहे 615 वजा करणार. बस याला फक्त सॉल्व करा. काय आहे, तर आता 5 मधून 5 गेले किती 0 0, 5 मधून 1 गेले किती 4. आता 5 मधून 6 जातात का, तर नाही, एक आपण उष्ण गेला. 15 मधून 6 गेले 9, हे परत 5 मधून 1 गेला 4, मग 4940 हे असेल आपलं उत्तर. अशा प्रकारे तुम्ही या प्रश्नाला सॉल्व करू शकता. ऑप्शन क्रमांक बघा 3 आहे. प्रश्न काही अवघड नाही, एकदम सोपा आहे. फक्त समजून घ्या कसं आहे. जर तुम्हाला समजत नसेल तर व्हिडिओ परत बघा, 1-2 वेळेस बघा. मग 1-2 वेळेस तुम्ही बघितलं की तुम्हाला सर्व समजून जातं. आणि एक मित्रांनो तुम्हाला सांगतो मी की या आपल्या यूट्यूब चॅनलवरती सर्व कंटेंट मी फ्री ऑफ कॉस्ट देतो आहे, आणि सर्व A to Z बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत पोलीस भरतीसाठी लागणारं गणित, बुद्धिमत्ता, मराठी व्याकरण आणि GK सर्व मी अपलोड करतो आहे स्टेप बाय स्टेप. तुम्हाला कुठंच जायची गरज नाही. या यूट्यूबवरती तुम्हाला सर्व पोलीस भरतीची परिपूर्ण तयारी करून घेतल्या जाईल. फक्त त्याच्यासाठी तुम्हाला काय आहे, व्यवस्थित आणि स्टेप बाय स्टेप दररोज व्हिडिओ जसं मी अपलोड केला तो व्हिडिओ तुम्हाला बघणं गरजेचं आहे. आणि बघून झालं की त्याची नोट्स काढा. नोट्स काढल्यावरती नोट्स तुमच्याकडे असेल, तुम्हाला ते समजेल. नाहीतर फक्त व्हिडिओ बघितलं की आपल्याला आत्तापुरतं समजतं, 8 दिवसांनी जर विचारलं तर समजत नाही.
मग त्याच्यासाठी ती प्रॉपर नोट्स बनवा, ती नोट्स व्यवस्थित वाचा, त्या नोट्सला परत परत रिवाईज करा, व्हिडिओ बघा, नोट्स वाचा, व्हिडिओ बघा, नोट्स वाचा. असं जर तुम्ही केलं तर तुम्हाला बाकी काही करायची गरज नाही. ठीक आहे. आता बघा प्रकार तिसरा असेल. आता प्रकार पहिला बघितला, दुसरा, 2 प्रकार झाले. आता आपण प्रकार तिसरा बघू. काय आहे? पालघर पोलीस भरती 2023मध्ये आलेला हा प्रश्न आहे. आता तुम्हाला बघा काय आहे तिसऱ्यामध्ये, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या वजा करा. आता मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय हे कन्सेप्ट मी तुम्हाला सांगितलं आहे, बरोबर. आता बेरीज या चॅप्टरमध्ये मी तुम्हाला मोठ्यात मोठी संख्या काय आणि लहानात लहान संख्या काय ही कन्सेप्ट तुम्हाला सांगितले. ठीक आहे. आता इथे बघा, तरी तुम्हाला मी एकदा सांगतो मोठ्यात मोठी काय. आता जर तुम्हाला मोठ्यात मोठी विचारली, हा बघा मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. आता लहानात लहान आणि मोठ्यात मोठी काय असेल? आता मोठ्यात मोठी काय, जर आपल्याला 1 अंकी मोठ्यात मोठी विचारली 9, 2 अंकी जर आपल्याला मोठ्यात मोठी संख्या विचारली तर 2 वेळेस 9. मोठ्यात मोठी जर आपल्याला 3 अंकी विचारली तर 3 वेळेस 9. मोठ्यात मोठी जर आपल्याला 4 अंकी विचारली तर 4 वेळेस 9. आणि मोठ्यात मोठी जर आपल्याला 5 अंकी विचारली तर 5 वेळेस 9. ठीक आहे. म्हणजे काय होतंय सर बघा, मोठ्यात मोठी 1 अंकी जर विचारली तर 1 वेळेस 9. मोठ्यात मोठी 2 अंकी जर विचारली तर 2 वेळेस 9. मोठ्यात मोठी 3 अंकी जर विचारली तर 3 वेळेस 9. मोठ्यात मोठी 4 अंकी जर विचारली तर 4 वेळेस 9. मोठ्यात मोठी जर 5 अंकी विचारली तर 5 वेळेस 9. म्हणजे मोठ्यात मोठी जेवढ्या वेळेस तुम्हाला विचारली तेवढ्या वेळेस 9. मोठ्यात मोठी 8 अंकी सर किती, तर मोठ्यात मोठी 8 अंकी विचारली ना तर 8 वेळेस 9. मोठ्यात मोठी 10 अंकी संख्या सांगा असा प्रश्न तुम्हाला, तर मोठ्यात मोठी 10 अंकी आहे ना तर 10 वेळेस 9. मोठ्यात मोठी 15 अंकी संख्या सांगा, तर मोठ्यात मोठी 15 अंकी आहे ना तर 15 वेळेस 9. म्हणजे जेवढे अंक विचारलेत तेवढ्या वेळेस 9 लिहून टाकायची, ती मोठ्यात मोठी संख्या बनून जाते. ठीक आहे. आता लहानात लहान काय असेल, तर लहानात लहान 1 अंकी जर विचारली तर 1 आहे का, 1 पेक्षा संख्या लहान नाहीच आहे. लहानात लहान 1 अंकी संख्या 1 असेल. लहानात लहान 2 अंकी संख्या 1 वर 1 0, म्हणजे हे 2 अंक झाले, 1 वर 1 0. लहानात लहान 3 अंकी संख्या 1 वर 2 0, म्हणजे ही 3 अंकी झाली. आता लहानात लहान 4 अंकी संख्या 1 वर 3 0, हे 3 0. आता लहानात लहान 5 अंकी संख्या 1 वर 4 0, ही संख्या झाली 5 अंकी. लहानात लहान तुम्हाला 7 अंकी विचारली तर 1 वर किती, 1 वर 6 0, 1 वर 6 0 म्हणजे 7 अंकी. 1 2 3 4 5 आणि हे 6, म्हणजे हे अंक 7 झाले ना. आता 7 अंकी विचारलेत 1 वर 6 0, 9 अंकी विचारलेत 1 वर 8 0, 11 अंकी विचारलेत 1 वर 10 0, 15 अंकी विचारलेत 1 वर 14 0. म्हणजे 1 अंक कमी करायचा आणि बाकी 0 लिहून टाकायचे. म्हणजे पहिला 1 अंक असेल ना 1 लिहायचा आणि त्याच्यावर बाकी उरले ते 0 लिहून टाकायचे. आणि मोठ्यात मोठीमध्ये काय, जेवढे अंक विचारले तेवढ्या वेळेस 9. आणि लहानात लहानमध्ये काय, जेवढे अंक विचारले, समजा तुम्हाला 5 अंकी विचारले 1 वर 4 0, 5 अंकी विचारले 1 वर 4 0, 6 अंकी विचारले 1 वर 5 0. असं ही कन्सेप्ट आहे. आता मोठ्यात मोठी कन्सेप्ट काय आणि लहानात लहान कन्सेप्ट काय हे तुम्हाला समजलं असेल. चला आता बघा, आता या गणितामध्ये काय विचारलं, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून. आता पहिले 4 अंकी मोठ्यात मोठी सांगा मला सर. 4 वेळेस 9 सर, हे 4 वेळेस 9. ठीक आहे. आता पुढे काय म्हटलं आपल्याला, त्या संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या, 3 अंकी लहानात लहान संख्या 1 वर 2 0 सर, म्हणजे हे 3 अंक झाले. त्या संख्येतून वजा करा, म्हणजे वजाबाकी काय येईल. आता बस हे वजा चिन्ह आहे, वजा, कारण वजा म्हटलं ना आपल्याला, तर येणारी संख्या कोणती. आता बस वजाबाकी करा. आता 9 मधून 0 गेला किती उरतात 9. 9 मधून 0 गेले किती उरतात 9. 9 मधून 1 गेला किती उरतात 8. आणि 9 9, म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 9899. आहे कुठं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 1 मध्ये आहे 9899. काहीच अवघड नाही. फक्त तुम्हाला गणितामध्ये मित्रांनो प्रकार तिसरा चालू आहे, कारण की आपण वजाबाकी भाग 1 मध्ये बघितली, भाग 2 मध्ये बघितली. भाग 3 मध्ये तुम्हाला जर हे असे अंक दिले असते तर हे सर्व सोपं असतं. हा भाग पहिल्यासारखं झाला असतं. याच्यामध्ये पेपर सेटरनं तुमच्याकडनं काय अपेक्षित आहे, तर पेपर सेटरनं तुमच्याकडनं हे अपेक्षित आहे
की मोठ्यात मोठी संख्या ही कन्सेप्ट क्लिअर आहे का, आणि लहानात लहान ही संख्या ही कन्सेप्ट क्लिअर आहे का. मोठ्यात मोठी आणि लहानात लहान ही कन्सेप्ट जर ज्यांची क्लिअर असेल त्यांना हा गणित एकदम सोपा आहे, आणि ज्यांची ही कन्सेप्ट क्लिअर नसेल त्यांच्यासाठी हा प्रश्न मग अवघड आहे. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला मोठ्यात मोठी आणि लहानात लहान कन्सेप्ट ही अपेक्षित आहे पेपर सेटरला तुमच्याकडनं, म्हणून हा प्रश्न तुम्हाला दिला आहे. प्रश्न काय विचारतोय, पेपर सेटरच्या त्याच्या मागे लॉजिकल थिंकनेस काय आहे हे पहिले कन्सेप्ट समजून घेणं गरजेचं आहे. जर तुम्ही पेपर सेटरला ओळखलं आहे की आपल्याला पेपर सेटर ओळखायचं आहे, फक्त पेपर सेटर जर तुम्हाला समजलं की पेपर सेटर कोणत्या अँगलने विचार करतोय आणि त्या अँगलने जर आपण विचार केला तर तुम्हाला परीक्षेत रिझल्ट तुमचा लवकर येतो. नाहीतर आपण काय होतं की आपण PYQ का सोडवतो, PYQचं काय ॲनालिसिस करतो, कारण पेपर सेटरला आपण तिथूनच ओळखू शकतो ना की पेपर सेटर आपल्याला काय विचारू शकतो, काय विचारणार आहे हे कुठून कळतं, तर PYQवरनं. म्हणून आपण काय करतो, हे PYQचेच क्वेश्चन आपण इथे घेतोय एक्झाम्पल स्वरूपामध्ये. ठीक आहे, तर मित्रांनो जर तुम्हाला आपल्या कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. काय आहे 5 अंकी मोठ्यात मोठी संख्येतून 3 अंकी लहानात लहान संख्या काय करा, वजा करा. तर येणारी संख्या कोणती आहे, आता आपल्याला काय म्हटलं, 3 अंकी लहानात लहान संख्या आणि 5 अंकी मोठ्यात मोठी संख्या. 5 अंकी मोठ्यात मोठी सांगा मला. सर 5 वेळेस 9, कारण आपण आताच कन्सेप्ट शिकलो नाही. मोठ्यात मोठी जेवढा अंक असेल, 5 अंक आहे तर 5 वेळेस 9 लिहून टाकायचे. आता 3 अंकी आहे, लहानात लहान अंक 3 आहे, तर मग काय करणार, 1 वर 2 शून्य लिहिणार आपण. 1 वर हे 2 शून्य. चल मग आता काय आहे, वजा म्हटलंय ना तर वजा बाकी झाला. एवढं सोपं आहे. फक्त तुम्हाला समजणं काय आहे, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान ह्या 2 गोष्टी जर तुम्हाला कळाल्या तर गणित सॉल्व करायला काहीच वेळ लागत नाही. चला आता काय करायचं आहे, फक्त सॉल्व करायचं आहे. 9 मधून 0 गेला किती, 9. 9 मधून 0 गेला 9. 9 मधून 1 गेला किती, 8. आणि 9 9 आणि 9 9. म्हणजे काय असेल, 99,899 हे तुमचं असेल उत्तर. आहे असं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 4 99,899 हे असेल तुमचं उत्तर. काहीच अवघड नाही, फक्त मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या. ही कन्सेप्ट तुम्हाला समजली तर गणित तुम्हाला एकदम सोपं आहे. नाहीतर दी कन्सेप्ट नाही कळाली तर मग या गणितासारखं गणित अवघड नाही आहे. ठीक आहे, कोणतंही बघा, तुम्ही सिक्वेन्सनुसार व्हिडिओ बघत चला. आपल्या या यूट्यूब चॅनलवरती एक प्लेलिस्ट आहे गणिताची, त्या गणिताच्या प्लेलिस्टवरती जा आणि तुम्हाला सिक्वेन्सनुसार व्हिडिओ भेटतील. मग पहिला व्हिडिओ बघा, भाग दुसरा बघा, भाग तिसरा बघा, भाग चौथा बघा. अशा प्रकारे सिक्वेन्सनुसार जर तुम्ही केले, पहिले बेरीज, मग वजाबाकी, मग गुणाकार, मग भागाकार, इथे तुम्हाला बेसिकपासून ते ॲडव्हान्सपर्यंत म्हणजे सर्वच टॉपिक गणिताचे, बुद्धिमत्तेचे, मराठीचे आणि GKचे सर्व कंटेंट तुम्हाला पोलीस भरतीसाठी इथे मी प्रोव्हाइड करतो आहे, आणि ते पण फ्री ऑफ कॉस्ट. त्याच्यासाठी तुम्हाला 1 रुपया पेड करायची गरज नाही. ठीक आहे, चल आता बघा, 4 अंकी मोठ्यात मोठ्या संख्येतून 4 अंकी लहानात लहान संख्या वजा केली तर येणारी संख्या कोणती. आता काय आहे, मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान कन्सेप्ट सर आपण शिकलो आहे. आता 4 अंकी मोठ्यात मोठी कोणती आहे, तर सर 4 वेळेस 9 हे आपण आत्ताच बघितलं आहे ना, 4 वेळेस 9. आता 4 अंकी लहानात लहान काय सर, मग 1 वर 3 शून्य, मग 1 आहे इथे 3 शून्य, हे इथे 3 शून्य. बस यांची काय करायचं आहे, वजाबाकी म्हटलं आहे तर वजाबाकी करा. चल आता काय आहे, चल आता फक्त काय आहे, 9 मधून 0 गेला किती, 9. 9 मधून 0 गेला 9. 9 मधून 0 गेला 9. 9 मधून 1 गेला किती, 8. चल ही वजाबाकी पहिलीतला पोरं नाही तर बरं का मित्रांनो, तुम्हाला याच्यात ही वजाबाकी कन्सेप्ट नाही, याच्यात तुम्हाला कन्सेप्ट ही आहे की मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या. ठीक आहे, उत्तर काय 8,999 आहे कुठं ऑप्शनमध्ये, तर हो सर ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 8,999. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही या गणिताला सॉल्व करू शकता. ठीक आहे, व्हिडिओ जर तुम्हाला समजत असेल आणि व्हिडिओ तुम्हाला आवडत असेल आणि कंटेंटमध्ये क्वालिटी तुम्हाला वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. चल काय आहे बघा,
2, 8, 4 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या यातील फरक किती? आता मित्रांनो एक लक्षात ठेवा, जिथं जिथं फरक असेल, फरक याचा अर्थ होतो वजाबाकी. फरक म्हणजे वजाबाकी. गणितामध्ये हे काही असते, शब्द देतात, याला शाब्दिक म्हणतात. फरक असेल तर फरक म्हणजे असतं वजाबाकी. आता काय करायचं आहे? आता सर मोठ्यात मोठी संख्या काय? इथं तर सर किती अंक काही दिले नाही. इथं आपल्याला अंक दिले नाही. आपण मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला कन्सेप्ट सांगितली होती, मोठ्यात मोठी काय आणि लहानात लहान काय. आता ही कन्सेप्ट थोडी मोठ्यात मोठीची वेगळी आहे त्याच्यापेक्षा. काय आहे मी तुम्हाला सांगतो. मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. आता मागच्या एक्झाम्पलमध्ये काय होतं मित्रांनो, मागच्या उदाहरणामध्ये त्याच्यामध्ये अंक दिले होते की 4 अंकी मोठ्यात मोठी, 3 अंकी लहानात. याच्यात कुठं अंक असं दिलंच नाही ना. याच्यात काय म्हटलंय, हे अंक एकदाच वापरून हे अंक वापरा, हे 2, 8, 4 हे अंक वापरा आणि याच्यातून मोठ्यात मोठी बनवा आणि याच्यातूनच लहानात लहान बनवा. तर कसं बनवायचं हे मी सांगतो. बघा कसं बनवायचं आहे. तर हे फक्त उतरत्या क्रमाने लिहा. उतरत्या क्रमाने अंक लिहा. म्हणजे काय सर, उतरत्या क्रमाने म्हणजे काय? तर बघा उतरत्या क्रमाने 2, 8 आणि 4 याच्यामध्ये सर्वात मोठा कोणता आहे? तर 8. त्याच्यानंतर हे 4, त्याच्यानंतर मग लहान सर्वात 2 आहे. म्हणजे हे झालं उतरत्या क्रमाने 8, 4, 2. आता इथे लहानात लहान कशी बनेल सर? तर चढत्या क्रमाने अंक लिहा. चढत्या क्रमाने अंक लिहा म्हणजे काय सर? तर याच्यामध्ये सर्वात लहान कोणता आहे? 2 आहे. त्याच्यानंतर मोठा 4 आहे. त्याच्यानंतर सर्वात मोठा 8 आहे. म्हणजे हे लिहिलं आपण चढत्या क्रमाने आणि हे लिहिलं आपण उतरत्या क्रमाने. ठीक आहे. मग आता काय करायचं आहे? हा दोघांमधला फरक काढायचा आहे. संख्या आपल्याला मोठ्यात मोठी संख्या आपल्याला कळाली आणि लहानात लहान संख्या आपल्याला कळाली. मग आता काय करायचं आहे? फक्त यांची वजाबाकी करायची. मग काय असेल? हे गणित असं झालं ना, 842 वजा 248 बरोबर किती? मग आता काय करायचं आहे? फक्त ही मांडणी आडवी आहे ना, मांडणी फक्त उभी करा. म्हणजे काय असेल? 842 वजा किती आहे? 248. आता वजा करा म्हणजे काय होईल? चल ठीक आहे. आता 2 मधून 8 जातात का? नाही. तर 4 पासून आपण एक उष्ण घेणार 12. 12 मधून 8 गेले किती उरतात? 4. हे एक परत दिलं ज्याच्याकडनं घेतलं होतं आपण, कारण ते परत द्यावंच लागतं ना. हां. आता इथून 4 मधून 5 जातात का? तर नाही. मग इथून एक उष्ण घेणार आपण 14. 14 मधून 5 गेले किती उरतात? 9. हे एक परत दिलं. 2चं काय झालं? 3. 8 मधून 3 गेले किती उरतात? तर 5. मग आपलं उत्तर काय असेल? 594 आहे. कुठं असं ऑप्शनमध्ये? तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे. तर याच्यामध्ये कन्सेप्ट काय होती की ही संख्या वापरून मोठ्यात मोठी बनवा आणि हीच संख्या वापरून लहानात लहान बनवा. ही कन्सेप्ट पेपर सेटरला तुमच्याकडनं हे अपेक्षित होतं की मोठ्यात मोठी कशी बनवायची आणि लहानात लहान हेच अंक वापरून कशी बनवायची. ते मी तुम्हाला सांगितलं की हेच अंक मोठ्यात मोठी जर सांगितलं तर उतरत्या क्रमाने अंक लिहून टाकायचे आणि लहान लहान जर बनवायची तेच अंक चढत्या क्रमाने लिहून टाकायचे. म्हणजे तुमची ती संख्या तयार होऊन जाते. मग त्या संख्येची फक्त वजाबाकी करायची. वजाबाकी झालं की झालं गणित. काही अवघड आहे? ठीक आहे. जर व्हिडिओ तुम्हाला समजत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. आणि याच क्वालिटीचं मटेरियल तुम्हाला मिळेल बरं का मित्रांनो. याच क्वालिटीचं कंटेंट तुम्हाला या चॅनलवरती भेटेल सर्व. ठीक आहे. आता बघा काय आहे आपल्याला विचारलं 4, 6, 3 हे अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील काय विचारलं आहे? फरक म्हणजे काय सर? तर वजाबाकी. आपण आता शिकलो ना, फरक म्हणजे वजाबाकी. मग हेच अंक कसं वापरायचं आहे? मोठ्यात मोठी विचारले ना आपल्याला, मोठ्यात मोठी. आणि मग काय विचारलं आहे? लहानात लहान. लहानात लहान विचारलं. मग आपण काय करणार? हेच अंक वापरणार. मग कसे वापरणार? पहिले संख्या बनवायची ना. मोठ्यात मोठी काय होईल सर? तर मोठ्यात मोठी काय सर? उतरत्या क्रमाने अंक लिहा.
म्हणजे काय सर, कसे लिहिणार मी? पहिले लिहिणार उतरत्या क्रमाला मी लिहिणार सर्वात मोठा अंक लिहिणार पहिले 6, मग त्याच्यानंतर लहान 4 आणि मग त्याच्यानंतर लहान 3. म्हणजे हे उतरत्या क्रमाने 6 4 3. मला याच्यात काय लिहिणार सर? याच्यात मी लिहिणार चढत्या क्रमाने अंक लिहा. मग आता अंक कसे लिहिणार सर मी? तिथं चढत्या क्रमाने आहे ना, तर सर्वात लहान कोणता आहे? तर 3. हे 3, मग त्याच्यानंतर मोठा 4, मग त्याच्यानंतर 6. म्हणजे हे झालं चढत्या क्रमाने. म्हणजे लहानात लहान संख्या आपल्याला भेटली 346 आणि मोठ्यात मोठी संख्या काय भेटली याच्यातून? 643. मग हेच गणित, हे गणित सर असं झालं का? मग किती आहे? 643 वजा 346. म्हणजे इथे उत्तर काय येईल? आता जर मित्रांनो तुम्हाला असं गणित सरळ दिलं असतं तर हा तर प्रकार पहिल्यामध्ये शिकलो ना आपण. मग पेपर सेटरला इथं मग प्रकार तिसरा पडायची काही गरजच नव्हती. मग पेपर सेटरला तुमच्याकडनं हे अपेक्षित नाही आहे. हे गणित सर्वांनाच येतं आहे आता, पण हे गणित बनवण्यासाठी तुम्हाला ही कन्सेप्ट क्लिअर पाहिजे होती ना. मग हे कन्सेप्ट शिकला म्हणून तुम्ही हे बनवलं. मग आता हे सॉल्व तुम्ही आरामात करू शकता, काहीच प्रॉब्लेम नाही. मग ही मांडणी काय आहे? आडवी मांडणी. आपल्याला काय करायचं आहे? फक्त उभी मांडणी करायची आहे. तर उभी मांडणी काय सर? 643 वजा 346. चला फक्त वजाबाकी करायची. आता सर 3 मधून 6 जातात का? तर नाही. मग इथून एक उसने घेणार आपण. हे झालं 13. 13 मधून 6 गेले, किती उरतात? 7. मग हे एक परत दिलं 4. 4चं काय झालं? 5. मग आता 4 मधून 5 जातात तर नाही. इथून एक उसने घेणार 14. 14 मधून 5 गेले, किती उरतात? 9. हे एक परत दिलं 3चं काय झालं? 4. तर 6 मधून 4 गेले, किती उरतात? 2. तर तुमचं उत्तर काय आलं? 297. अशा प्रकारे आहे तसं ऑप्शनमध्ये. तर हो सर, ऑप्शन क्रमांक 3 मध्ये आहे 297. अशा प्रकारे मित्रांनो गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणिताची तुम्हाला कन्सेप्ट समजली की गणिताचं उत्तर तुम्हाला सोपं जातं. आणि कन्सेप्ट जर तुमची क्लिअर नसेल तर मग गणित अवघड जातं. गणिताचा एकच भाग आहे. गणितामध्ये काय आहे? गणिताची कोर कन्सेप्ट समजून घ्या. कोर कन्सेप्ट तुम्हाला समजली की काय आहे, ह्या गणितामध्ये काय विचारलं आहे पेपर सेटरने, पेपर सेटरचा अँगल कसा चालतोय, तो जर तुम्हाला कळाला तर गणित तुम्हाला एकदम सोपं आहे. आणि गणितासारखा सोपा विषय नाही आणि गणितासारखा अवघड पण विषय नाही. समजून घेतलं तर सोपं आहे आणि समजून नाही घेतलं तर मग अवघड आहे. याच्यावर प्रॅक्टिस जास्तीत जास्त करा आणि हे व्हिडिओ व्यवस्थित बघा. याची नोट्स व्यवस्थित तुमच्याकडे काढा, व्यवस्थित नोट्स ठेवा, नोट्स प्रोव्हाइड व्यवस्थित वाचा. नोट्स नाही समजलं व्हिडिओ बघा, परत व्हिडिओ बघा. कारण व्हिडिओ बघायला काही तुम्हाला पैसे लागत नाही, कंटेंट ऑफ फ्री आहे. रील्स बघण्यात तुमचा नेट जातो, मग याच्यात तुम्ही घालवा ना तुमचा डेटा. मग हा तुम्ही व्यवस्थित बघा. व्यवस्थित व्हिडिओ समजत नसेल तर परत बघा. परत 1-2 वेळेस बघितलं की तुमची कन्सेप्ट क्लिअर होऊन जाते. ठीक आहे. आणि जर काही तुम्हाला इम्प्रूव्हमेंटची गरज वाटत असेल तर तसं कमेंट करा, तसं आपण त्याच्यावरती विचार करू. ठीक आहे. चल काय आहे बघा. हा प्रश्न काय आहे? हे अंक एकदा वापरू. हे अंक एकदाच वापरा. तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील काय विचारलं आहे? फरक विचारलं आहे. आता फरक विचारलं तर काय करणार आपण? बघा काय आहे. हेच अंक मोठ्यात मोठी आहे ना, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. आता चला काय आहे मोठ्यात मोठी काय सांगितलं आहे? सर मी तुम्हाला सांगितलं की सर मोठ्यात मोठी असेल तर काय करायची आहे? उतरत्या क्रमाने अंक लिहा. मग म्हणजे काय सर? तर सर्वात मोठा अंक कोणता आहे? तर 9 लिहिणार. मग त्याच्यानंतर 7 आहे, मग 6 आहे आणि मग 0 आहे. हेच आहे ना. मग हे 9 7 6 असं सिक्वेन्स. हे झालं उतरत्या क्रमाने. आता लहानात लहान कशी बनवायची सर? चढत्या क्रमाने अंक लिहा. चला म्हणजे काय सर? तर मग काय सर? चढत्या क्रमाने ना, तर हा सर्वात पहिले काय असेल? 0 असेल, मग 6, मग 7 आणि मग 9. आता हे चढत्या क्रमाने झालं. मग हे चढत्या क्रमाने म्हणजे सर्वात लहान संख्या बनली हेच अंक वापरून, आणि मोठ्यात मोठी हेच अंक वापरून ही संख्या तयार बनली. आता काय करायचं? फक्त याच्यातून ही संख्या वजा करायची. आता याच्यामध्ये अजून एक कन्सेप्ट आहे मित्रांनो, हे लक्षात ठेवा. आपण 2 कन्सेप्ट बघितले, लहानात लहान आणि मोठ्यात मोठ्याची काय, तर ही तिसरी कन्सेप्ट आहे त्याची. आता बघा याच्यात
आता हे अंक काय झाले, 3 अंकी तयार झाला ना. हा शून्य कोणत्याही अंकाच्या जर उजवीकडे नसेल, तो जर कोणत्याही सर्वात डावीकडे जर असेल शून्य, तर त्या शून्याला अर्थ प्राप्त होत नाही. जर तुम्हाला शून्याला अर्थ प्राप्त करून घ्यायचं असेल तर शून्याच्या डावीकडे एक तरी अंक पाहिजे, त्यावेळेस ते शून्याला अर्थ प्राप्त होतो. समजा सपोज हे असं जर लिहिलं आपण 0 1, तर याची किंमत काय होते, 1च आहे ना. आणि जर आपण हे असं लिहिलं तर याची किंमत किती आहे, तर 10. म्हणजे फक्त काय टाकलं, अंक तर तेच आहे ना, फक्त शून्य आपण काय केलं, इथे शून्य डावीकडे आहे, त्याला अर्थ प्राप्त होत नाही, बरोबर. आणि हा शून्य फक्त आपण उजवीकडे टाकला तर त्या शून्याला अर्थ प्राप्त झाला आहे. म्हणजे 1 वर 1 शून्य जर आला तर ती संख्या झाली आहे 10. अंक तेच आहे, फक्त अंक उलटसुलट करायचं आहे तेच. मग याचा अर्थ असा आहे की शून्य जर कोणत्याही संख्येच्या एकदम डावीकडे असेल तर त्याला अर्थ प्राप्त होत नाही. शून्य कोणत्या तरी अंकाच्या एक तरी अंकाच्या उजवीकडे पाहिजे, म्हणजे त्याला अर्थ प्राप्त होतो. चला, मग तेच आहे, इथे शून्य डायरेक्ट डावीकडे आहे, सर्व संख्येच्या डावीकडे आहे, म्हणून याला अर्थ प्राप्त होत नाही. मग काय करायचं, फक्त या दोघांची अदलाबदल करायची. म्हणजे काय होईल सर, तर 6 पहिले येईल, इथं शून्य येईल, आणि हे 7 आणि 9 हे जसे तसं. आता ही संख्या काय 679 आहे, पण ही संख्या काय झाली 6079 झाली ना. म्हणजे शून्याला एवढं पॉवर आहे की शून्याचं एवढं अर्थ प्राप्त झालं. इथे वरती त्याचा अर्थ शून्य आहे, पण इथे त्या शून्याला अर्थ प्राप्त झाला 6000 मध्ये आणलं त्याला डायरेक्टली. ठीक आहे, मग हेच आहे. आता हे गणित कसं झालं, आता गणिताची आपल्याला वजाबाकी करायची आहे. म्हणजे हे गणित असं झालं, 9760 मधून 6079 वजा करा, म्हणजे हे तुमचं उत्तर असेल. ठीक आहे, आता ही मांडणी काय सर, तर आडवी मांडणी. आपण काय करणार, उभी मांडणी करणार. तर उभी मांडणी काय सर, चला ठीक आहे, 9700 हे 60 करा, वजा 6079 वजाबाकी करा. मग आता काय असेल सर, शून्यमधून 9 जातात का, तर नाही. मग काय इथून एक घ्यायचं आपण, 10 मधून 9 गेला, 1 उरला, मग 1 परत दिला आपण, 7चं काय झालं 8 झालं. आता 6 मधून 8 जातात कसं, तर नाही. मग शून्यपासून आपण हे एक घेणार, 16 मधून 8 गेले, 8 उरले, हे एक परत दिलं आपण ज्याचं, कारण ज्याचं उसणं घ्यावं लागतं मित्रांनो, त्याचं उसणं त्याला परत द्यावंच लागतं. ठीक आहे, मग हे परत दिलं, शून्याचा काय झाला 1. आता 7 मधून 1 गेला, किती उरले 6. मग आता परत तर काही द्यायचं कारण कारण आपण घेतलंच नाही ना. आता 9 मधून 6 गेले, किती उरतात 3. मग आपलं उत्तर काय आलं 3681 आहे. कसं असं ऑप्शनमध्ये, तर हो सर, ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे 3681. तर अशा प्रकारे मित्रांनो गणिताला तुम्ही सॉल्व करू शकता. गणित हा विषय काही अवघड नाही, गणित हा विषय सोपा आहे. फक्त त्याची कन्सेप्ट समजून घ्या. कन्सेप्ट तुम्हाला कळाली तर विषय समजतो, आणि कन्सेप्ट जर नाही कळाली तर विषय मग अवघड आहे. ठीक आहे, तर याच्यासाठी तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला विघ्नहर्ता अकॅडमी ऑफिशियल या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा यूट्यूब चॅनलला फॉलो करा, म्हणजे तुम्हाला सर्व कंटेंट फ्री ऑफ कॉस्ट भेटेल. आता बघा काय आहे, आता बघा हे अंक, हेच अंक एकदाच वापरून तयार होणारी मोठ्यात मोठी आणि लहानात लहान संख्या यातील काय विचारलं आहे, फरक विचारला आहे आपल्याला. मग काय करायचं आहे, हे अंक वापरा ना. आता मोठ्यात मोठी मी तुम्हाला सांगितलं आहे, मोठ्यात मोठी आणि लहानात लहान. आता मित्रांनो असं नाही बरं का, मी फक्त हेच कंटेंट इथे देतोय, तुम्हाला सर्व टॉपिकचे कंटेंट असेच भेटतील, याच लेवलचे भेटतील. ठीक आहे, मग आता काय करता, मोठ्यात मोठी संख्या हे अंक वापरून कसं करायचं आपण, तर मी तुम्हाला सांगितलं आहे सर, उतरत्या क्रमाने अंक लिहा. म्हणजे काय सर, उतरत्या क्रमाने सर्वात मोठा अंक कोणता आहे, तर 9 आहे सर, मग 8 आहे, मग 5 आहे सर, मग 2 आहे, आणि मग 0 आहे. ठीक आहे, आता सर हे अंक वापरले मी, ही सर्वात मोठ्यात मोठी संख्या तयार केली, उतरत्या क्रमाने लिहून टाकली. 9, मग त्याच्यापेक्षा लहान 8, मग त्याच्यापेक्षा लहान 5, मग 2, आणि मग 0. आता लहान कशी बनवायची सर, तर लहानात लहान चढत्या क्रमाने लिहायचं आहे. चढत्या क्रमाने अंक लिहा. चढत्या क्रमाने अंक लिहा फक्त. आता मग काय सर, कसं लिहिणार आपण, तर 0 लिहिणार, 2 लिहिणार, 5 लिहिणार, 8 लिहिणार, आणि मग शेवटी 9 लिहिणार. म्हणजे हेच अंक उलट करायचे आपल्याला. आणि मग काय विचारलं आपल्याला, फरक विचारलं ना. फरक म्हणजे काय सर, तर फरक म्हणजे वजाबाकी आहे. मग हेच अंक
या 98,520मधून हे अंक वजा करायचे. पण आता बघा याच्यात आता आपण कन्सेप्ट काय बघतोय, इथं हा शून्य एकदम कोणत्या शून्याच्या अलीकडे किंवा शून्याच्या डावीकडे कोणता अंक आहे का, तर नाही. मग ज्यावेळेस शून्याच्या डावीकडे कोणताही अंक नसतो त्यावेळेस हे शून्याला अर्थ प्राप्त होत नाही. मग काय करायचं, ह्या शून्याच्या डावीकडे एक कोणता तरी अंक घ्यायचा, बरोबर. म्हणजे काय करायचं, ह्या दोन संख्यांची फक्त अदलाबदल करायची. इथं काय आता 2589 आहे ना, म्हणजे शून्याला काही ग्राह्यच पकडत नाही आहे, शून्य शून्यच आहे असं म्हणतात. मग काय करायचं आहे, फक्त काय करायचं आहे, हे 2 इकडे घ्यायचं आणि 0 इथे घ्यायचं, ह्या दोघांची फक्त करायची अदलाबदल, ठीक आहे. आणि मग हे 519 हे जसं तसं, म्हणजे आता काय झालं ते 20,589 झालं. मग आता बस ही संख्या झाली सर्वात मोठी आणि ही संख्या झाली सर्वात लहान. मग याच्यातून आपल्याला वजाबाकी करायची. 98,520मधून किती आहे, 20,589 वजा करा, म्हणजे हे तुमचं असेल उत्तर, ठीक आहे. आता ही मांडणी काय असेल, तर आडवी मांडणी. आपल्याला काय करायचं आहे, उभी मांडणी करायची आहे. 98,520मधून 20,589 वजा करायचं आहे. आता चला, आता काय करायचं आहे, तर फक्त आता 0मधून सर 9 जातात का, तर नाही. आपण काय करणार, मग एक हात उष्ण घेणार आहे इथून, एक याच्यातून उष्ण घेणार, 8 पासून एक घेतलं 10, 10मधून 9 गेला, एक परत ज्याच्याकडनं आपण उष्ण घेतलं होतं त्याला आपण परत दिलं. आता सर 2मधून 9 जातात का, तर नाही. मग 5 पासून घेणार, 12मधून 9 गेले किती उरतात, 3, हे एक परत दिलं, 5चं काय झालं 6. मग आता 5मधून 6 जातात का सर, तर नाही, इथून एक घेणार 15, 15मधून 6 गेले उरतात किती 9, हे एक परत दिलं आहे, म्हणजे काय झालं 1. आता 8मधून 1 गेलं किती उरतात 7. आता 9मधून 2 गेले किती उरतात 7. म्हणजे तुमचं उत्तर काय असेल 77,931 आहे सर ऑप्शनमध्ये. असं 77,931 हो, ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे सर. तर अशा प्रकारे मित्रांनो ह्या गणिताला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. आता बघा, मोठ्यात मोठी संख्या आणि लहानात लहान संख्या काय, याची तुम्ही 3 कन्सेप्ट बघितली. 3ही कन्सेप्ट तुम्हाला येणं गरजेचं आहे. 3ही कन्सेप्टमध्ये थोडा फरक आहे, डिफरन्स आहे, ते व्यवस्थित लक्षात घ्या, ठीक आहे. आणि जर तुम्हाला कंटेंटमध्ये क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा, ठीक आहे. चला, आता आपण 1 मिनटं हे 3ही जे कन्सेप्ट आपण बघितली, हे 3ही कन्सेप्ट आपण फक्त एक बघू, ह्या कन्सेप्ट काय आहे, म्हणजे हे तुम्हाला एक समजेल बा काय आहे 3ही कन्सेप्ट. आपण मोठ्यात मोठी आणि लहानात लहान जे आत्तापर्यंत 3ही कन्सेप्ट बघितली, ह्या 3ही कन्सेप्ट तुम्हाला मी एक शॉर्टमध्ये सांगतो काय आहे ते. चला, म्हणजे काय असेल बघा, इथे लिहितो मी, हे मोठ्यात मोठी हे समजून घ्या आणि इथे लहान, इथे मोठ्यात आणि इथे लहान, इथे मोठ्यात आणि इथे लहान. ही कन्सेप्ट व्यवस्थित समजून घ्या म्हणजे तुम्हाला समजेल काय आहे, ठीक आहे. हां, आता बघा, आता काय आहे हे सांगतो. आता इथे आपल्याला विचारतं आहे मोठ्यात मोठी 4 अंकी संख्या कोणती. आता 4 अंक जर आले तर मग काय करायचं, मोठ्यात मोठे आपण 4 वेळेस 9 लिहितोय. आता इथे तुम्हाला 3 अंकी, इथं सह 3 अंकी विचारतात ना, 3 अंकी लहानात लहान संख्या, इथं 4 अंकी, इथं असं अंक देतात, विचारतात 4 अंकी मोठ्यात मोठी संख्या काय, तर 4 वेळेस 9. 3 अंकी लहानात लहान संख्या काय सर, 1 वर 2 0, ठीक आहे. हे समजतंय. हां, आता मोठ्यात मोठी अजून दुसरी कन्सेप्ट असते, हेच अंक वापरा असं तुम्हाला असतात, हेच अंक वापरा, हेच अंक वापरा. म्हणजे एक्झाम्पल तुम्हाला समजा असेल 2 3 आहे, 6 आहे आणि 5 आहे, हेच अंक वापरा असा तुम्हाला प्रश्न असतो. इथे पण तुम्हाला तेच प्रश्न, तेच एक्झाम्पल, हेच अंक वापरा असं तुम्हाला असेल, हेच आपण 3 6 आणि 5 असं असेल. तर इथून मोठ्यात मोठी कशी बनवायची, तर इथून आपण हे काय करायचं, तुम्हाला मी सांगितलं ना, हे काय करायचं आहे, उतरत्या क्रमाने अंक लिहा. म्हणजे काय सर, हे जे अंक आपला कंडिशन आहे ना, मग काय करणार आपण, उतरत्या क्रमाने.
सर्वात मोठा अंक कोणता आहे 6, मग 5 आणि मग 3, म्हणजे हा अंक आपला तयार झाला मोठ्यात मोठी. आता इथे काय करायचं आहे, इथे चढत्या क्रमाने अंक लिहा. इथे चढत्या क्रमाने अंक लिहायचे. तर मग चढत्या क्रमाने काय सर, तर सर्वात लहान कोणता आहे 3 आहे, मग 5 आहे आणि मग 6 आहे. म्हणजे हेच अंक वापरा, ही कंडिशन आली असं लिहायचं. ते अंक फक्त चढत्या क्रमाने लिहायचे आणि तेच अंक उतरत्या क्रमाने लिहायचे. म्हणजे मोठ्यात मोठे तयार झाली आणि मग लहानात लहान तयार झाली. आता इथे काय असं हेच अंक, आता बघा ही कन्सेप्ट काय आहे, ही कन्सेप्ट व्यवस्थित लक्षात घ्या. हेच अंक जर आले तुम्हाला, हेच अंक जर असा आला पण त्याच्यामध्ये शून्य जर असेल, शून्य जर असेल तर काय करायचं आहे, हेच एक्झाम्पल घेऊ आपण. 7, 9 आणि 0 असं जर आलं तर काय करायचं आहे, आणि हेच अंक वापरा आणि त्याच्यामध्ये जर शून्य असेल तर काय करायचं आहे, हेच अंक आपण घेऊ. फॉर एक्झाम्पल 7, 9 आणि 0. तर ते कसं तयार करायचं आहे बघा. काय करायचं आहे, हे आपण तेच आहे उतरत्या क्रमाने अंक लिहा. म्हणजे काय आहे सर उतरत्या क्रमाने, तर हे 9, 7, 0 हा अंक तयार झाला. आता इथे पण तेच जर असेल इथे, तर इथे काय करायचं आहे, इथे लिहायचं आहे चढत्या क्रमाने अंक लिहा. तेच करा, फक्त चढत्या क्रमाने लिहायचं. मग काय असेल चढत्या क्रमाने सर, तर हे 0, 7 आणि 9 असं. पण आता याच्यामध्ये ही कन्सेप्ट अशी आहे की हा 0 आहे ना सर्व संख्यांच्या एकदम डावीकडे आहे, म्हणजे ह्या शून्याला अर्थ प्राप्त होत नाही. मग ही संख्या कशी तयार करायची, तर शून्याच्या एक तरी डावीकडे कोणता तरी अंक पाहिजे, म्हणजे यांची फक्त आपण अदलाबदल करायची दोघांची. 7, 0 आणि 9 म्हणजे हे तुमचं संख्या तयार होऊन जाईल. तर अशा प्रकारे हे तीनही कन्सेप्ट व्यवस्थित अभ्यासा, व्यवस्थित याला रीड करा. म्हणजे हे कन्सेप्ट जर तुम्हाला समजले तर प्रश्न तुम्हाला एकदम सोपा आहे. जर ही कन्सेप्ट तुम्हाला समजली नाही तर मग प्रश्न अवघड आहे. ठीक आहे. चला, जर तुम्हाला कंटेंट तुम्हाला समजत असेल आणि कंटेंटमध्ये तुम्हाला क्वालिटी वाटत असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त गरजू विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. ठीक आहे. चला.